आणि मला माय लाईफस्टाईल मधला एप सुद्धा मला माहिती नव्हतं. पण हा एप कधी कळला, हा बिझनेस मला कधी कळला जेव्हा त्यांचं कार्य होतं तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. आणि त्याने हा बिझनेस जेव्हा स्टार्ट केला होता आणि वेनसडेला, जसं सरांनी सांगितलं होतं, वेनसडेला इन्कम येतं आणि गुरुवारी त्यांचं कार्य होतं आणि वेनसडेला त्यांच्या अकाउंटमध्ये 13,000 आले होते. तेव्हा ह्या आलेल्या पैशातून मी त्यांचं कार्य केलं. म्हणजे प्रभा सरांची स्टोरी सांगितली ती खोटी होती का? आणि तुमच्या पुढे मी आज उभी आहे. आज ते आलेल्या पैशातून त्यांचं कार्य केलं. मुलाला गिफ्ट म्हणून 1.5 लाखाची बाईक सुद्धा मी त्याला घेऊन दिली. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं हक्काचं घर असावं. काय काय जणांचं कसं असतं, नवऱ्याचं घर असतं, आपल्या पप्पांचं घर असतं. पण आज ह्या बिझनेस करता करता स्वतःचा गल्ला जमवायची. हर वेनसडेला जे पैसे येतात ते बाजूला काढून मी गल्ला जमा करायचे आणि आलेल्या पैशातून गोवाला, तुम्ही जिथे फिरायला जाता, गोवा माझं गाव आहे, आणि तिथे आलेल्या पैशातून विदाउट लोन 90 लाखाचं मी पणजीला स्वतःचं 3 BHK विथ 3 बाल्कनी घर घेतलं. आणि त्याची व्हॅल्यू आहे 2.5 करोड. त्याची व्हॅल्यू आताच्या घडीला आहे 2.5 करोड. शिवाय आता असं सगळ्या लीडरला सॉरी म्हणेल, ह्या 2 मार्चला ह्याच बिझनेसमधून माझ्या मुलाचं सुद्धा लग्न केलं 2 मार्चला. तुम्ही सांगा ह्याच्यापेक्षा वेगळा बिझनेस कोणता आहे का? तर वेगळा बिझनेस असेल तर मला सांगा, मी करायला चालू करेन. पण मला ह्या बिझनेसवर विश्वास आहे, टीमवर विश्वास आहे. आज टीमच्या सपोर्टमुळे आणि सर्व लीडरच्या सपोर्टमुळे आज मी मुंबईमध्ये फर्स्ट NTC लेडीज म्हणून मी सिलेक्ट होऊन आलेली आहे. शिवाय या कंपनीचा जो DD4 होता तिथे लेडीज एंटरप्रेनर म्हणून आमचा सत्कार करण्यात आला होता. तर तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे एवढंच की आता जर तुम्ही इथे बघितलेला विश्वास स्वतःवरच ठेवायचा, कोणाचं ऐकायचं नाही आणि ह्या बिझनेसला सुद्धा आजपासून स्टार्ट करायचं. बघा, तुम्ही आज जिवंत आहात ना, म्हणजे तोच दिवस चांगला आहे. कोणता दिवस चांगला नसतो. तर आजपासून तुम्हाला सुरुवात करा, हीच तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन. जय हिंद, जय माय लाईफ.